तर मित्रांनो हा सफेद मायनेचा करकोचा हे सलीम सय्यद लाडगावमध्ये याला जखमी अवस्थेत त्या शेतामध्ये आढळला होता. पण त्यांनी मला लगेच कॉल करून बोलवलं आणि हा पक्षी वाचवण्यात सहकार्य केलं. त्याबद्दल त्यांचा धन्यवाद करतो मी. कारण जखमी तो पाय धरत नाहीये. आता काय झालं काय नाही ते डॉक्टर पाठक आमचे त्यांना विचारून त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला निसर्गात सोडण्याचं काम करू. प्राणी तर काही संवर्धनासाठी आपल्याला सकाळी 7:30 वाजता त्याला मिळाला तो शेतामध्ये. आणि प्रत्येकाने हेच करायचंय, कुठेही आपल्या आजूबाजूला मुका प्राणी पक्षी साप वगैरे काही निघालं तरी पक्षी मित्र किंवा सर्पमित्राला कॉल करायचा आहे. प्रत्येकाने हेच करा. तर मित्रांनो हा पांढऱ्या मानेचा करकोचा, याला इंग्लिशमध्ये वुली नेकेड स्ट्रॉक या नावाने ओळखतात. तर आत्ताच आपण हा रेस्क्यू केला. तर तो पाय धरत नाही, थोडा काय झाला असेल काय माहिती. तर त्याला आपण साखरेचं पाणी वगैरे पाजतोय, थोडी एनर्जी येईल. आणि त्यानंतर त्याला थोडं खायला पण टाकू, फिश वगैरे. हा फिश बेंडकी किंवा मग आपलं सरपटणारे प्राणी हे जे असतील, गोगलगाय, हे सर्व तो खात असतो. तर आणताना बरेच लोक याला बगळा समजत होते. तर हा बगळा नसतो, याला पांढऱ्या मानेचा करकोचा असं म्हणतात. तर हा आपण आता वन विभागाचे हवाले करून देऊया. कारण तिथं चांगले डॉक्टर आहे त्यांच्याकडे, ते बघतील, याच्याकडे लक्ष देईल. तर मग मित्रांनो हे आमचे वैजापूरचे RFO कवटे सर आहेत. त्यांच्या हवाले करताना, आणि हे आमचं वन विभाग वैजापूर कार्यालय